नमस्कार. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, किती मोठं संकट येऊ द्या, फक्त हे विचार लक्षात ठेवा. कोणाच्या तरी दुःखाचे औषध बनण्याचा प्रयत्न करा. जखमा तर काय कोणीही देतं. कधीकधी विस्तवाच्या चटक्यापेक्षा कठीण परिस्थितीचे चटके जास्त त्रासदायक असतात. बोलून दाखवायचं नाही, फक्त लक्षात ठेवायचं. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं. काही लोक तर खोटं बोलून माणसाचं मन जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होतो. भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. चुकीचं वागल्यावरच शिक्षा मिळते असं काही नाही. कधी कधी गरजेपेक्षा जास्त चांगलं वागण्याची पण किंमत मोजावी लागते. माफ करणं माणसाच्या मनाच्या मोठेपणाचे प्रतीक असते, परंतु त्याचा अतिरेक झाला तर समोरची व्यक्ती तो त्याचा कमकुवतपणा समजते. चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं, त्यांची आठवण काढावी लागत नाही, ते कायम आठवणीतच राहत असतात. खोटेपणाचे मुखवटे घेतलेली माणसं ही कधीच कुणाची नसतात. ते असतात फक्त आणि फक्त त्यांच्यातल्या स्वार्थी आणि लोभी वृत्तीची. आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती कळत नकळत काहीतरी शिकून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. माणसाला घागर भरून सुख दिलं आणि एक थेंब दुःखाचा दिला तर माणूस सुखाची नाही तर दुःखाची चव सांगत असतो. गावभर सुखाला विसरून जातो. कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही. शिकवण देणारा मोठाच असावा असं काही नाही, असं काही बंधन नाही. पण शिकवणाऱ्याने मात्र काहीही शिकताना लहानच होणं गरजेचं असतं. आयुष्यात कोणाचीही पारख करताना त्यांच्या रंगावरून न करता उलट त्यांच्या मनावरून करावी. कारण पांढऱ्या रंगावर जगाचा विश्वास असता तर मिठाने सुद्धा जखमा भरल्या असत्या. नाती बनवताना अशी बनवा की ती व्यक्ती शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सहवासात राहील. कारण जगात प्रेमाची कमतरता अजिबात नाही. कमतरता आहे तर ती फक्त आणि फक्त नाती निभावण्यासाठी. धडधडणाऱ्या खऱ्या व्यक्तीची आयुष्यामध्ये फक्त स्वप्नच फुकटमध्ये पडतात. बाकी सगळ्यांसाठी तर किंमत मोजावी लागते. नातं सांभाळायचं असेल तर चुका सांभाळून घेण्याची मानसिकता हवी आणि नातं टिकवायचं असेल तर नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी. चांगल्या माणसांची परीक्षा घेऊ नका, कारण ते पाऱ्यासारखे असतात. जेव्हा तुम्ही त्यांच्यावर घाव घालता तेव्हा ते तुटले जात नाहीत, पण निसटून शांतपणे तुमच्या आयुष्यातून निघून मात्र नक्की जातात. चुकीची माणसं दूर झाली की आयुष्यामध्ये बरोबर गोष्टी घडू लागतात. आयुष्य हे कबड्डीच्या खेळासारखं असतं. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावायला जाता, लोक तुमचे पाय खेचायला सुरुवात करतात. फूल बनून हसत राहणं हेच जीवन असतं. हसत हसत दुःख विसरून जाणं हेच तर खरं जीवन असतं. भेटून तर सर्वजण आनंदी होतात, पण न भेटता नाती जपणं हे खरं जीवन असतं. जर आवडीची लोक सवडीने वागायला लागली की नात्याला कवडीची किंमत राहत नाही. जर आवडीची लोक सवडीने वागायला लागली तर नात्याला कवडीची किंमत राहत नाही. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात या सात गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात की आपल्या आयुष्याला त्या वळण देणाऱ्या. आपण लोकांसाठी करत असलेल्या गोष्टी तोपर्यंत त्यांच्या लक्षात येत नाही जोपर्यंत आपण त्या गोष्टी करणं थांबवत नाही. जर आपल्याला सत्य माहीत असेल आणि तरीसुद्धा त्यावर कोणी खोटं बोलत असेल तर आपल्याला हमखास हसायला येणारच. तुमचा अनादर आणि अपमान करणं हे कोणालाही सोयीस्कर होईल अशी तुमची वागणूक अजिबात ठेवू नका. तुम्हाला जे हवं आहे त्यासाठी तुम्ही कष्ट करत नसाल तर ते गमावले आहे. त्यासाठी वाईट वाटून घेण्याचा आणि रडण्याचा तुम्हाला अधिकार सुद्धा नाही. समोरच्याला जे ऐकायचं आहे तेच बोलत बसू नका, कारण तुम्हाला जे बोलायचं आहे, सांगायचं आहे ते समोरच्याला ऐकण्याची सवय होऊ द्या. संयम म्हणजे काय तर जेव्हा तुम्ही खूप अतिउत्साहात असता आणि तरीही तुम्ही शांत राहणं आणि स्वतःला समजून घेण्यास निवडता, तो असतो संयम. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक म्हणजे लोक आपल्याला तेच प्रेम देतील जे आपल्याला हवंय याच्यावर विश्वास ठेवा. वाईट वेळेमध्ये या गोष्टींना कायमचं लक्षात राहू द्या. आपल्याला खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला शिकवणारा जर कोणता काळ असेल तर तो आहे आपला वाईट काळ. आणि आपल्यावर उडवलेली वाईट परिस्थिती
तर अगदी कोणावरही वाईट काळ येऊ शकतो. कोणाची आई हॉस्पिटलमध्ये सिरियस असेल, काही सांगता येत नाही, परिस्थिती खूप वाईट आहे, कोणाकोणाला पैशाचा प्रॉब्लेम असतो, अशीच अनेक उदाहरणे असू शकतात. आणि प्रत्येक व्यक्ती ही अशा वाईट परिस्थितीतून गेलेली असते किंवा जात असते. कोणी या परिस्थितीमध्ये अडकून राहतात, तर कोणी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात. आणि प्रत्येकालाच ही परिस्थिती बदलावी असं वाटतं आणि प्रत्येकालाच ही परिस्थिती बदलावी असं वाटतं आणि परिस्थिती बदलते सुद्धा, पण ते केवळ आपल्याच हातात असतं. कारण आपण जर काहीच केलं नाही तर परिस्थिती कशी काय बदलेल? ती बदलणार तर नाहीच, उलट आहे त्याच्यापेक्षा सुद्धा वाईट होऊ शकतं. त्यामुळे जेव्हा तुमच्यावर असं वाईट काळ ओढावेल त्यावेळेस त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न हा नक्कीच केला पाहिजे. आता तो प्रयत्न नेमका काय करायचा हेच काही जणांना कळत नाही. त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काही सुचत नाही. आता कसं होणार, सगळं नीट होईल का, असं का झालं, हेच विचार डोक्यात येतात. पण त्या झालेल्या गोष्टींचा गुंता सोडवायचा कसा हा विचार आपण विसरून जातो. तर अशा वेळी प्रॅक्टिकल विचार करून बघा, तुमचा वाईट काळ बदलायला फार वेळ लागणार नाही. सगळ्यात आधी जे काही घडलं आहे त्याचा संपूर्ण बाजूने एकदा विचार करा. विचार केल्यानंतर पडलेले काही प्रश्न एका कागदावर लिहून काढा. प्रश्न लिहिल्यावर त्या प्रश्नांची उत्तरे लिहायला सुरुवात करा. आणि तुम्हाला जर तुमच्या या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर अर्धे प्रॉब्लेम सहज सुटतील. तुमच्या असलेल्या काही शंका सुद्धा दूर होतील. आता या क्षणाला काय जास्त महत्त्वाचं आहे त्या गोष्टीला आधी प्राधान्य द्यायला कधी विसरू नका. आर्थिक परिस्थिती वाईट असेल तर पैसे मिळवण्याचे, कमावण्याचे चांगले मार्ग शोधायला सुरुवात करा. आपल्या आयुष्यामध्ये विचार बदलले तर आयुष्य नक्कीच बदलतं. जीवनाच्या शर्यतीत कधीही दुसऱ्याला हरवण्यासाठी पळू नका. पळायचंच असेल तर स्वतःला जिंकण्यासाठी पळा. आयुष्यात कधीच कोणाला कमी समजू नका. कारण लक्षात असू द्या, एक छोटी मुंगी जेव्हा बलाढ्य हत्तीच्या कानामध्ये जाते तेव्हा हत्तीची शक्तीसुद्धा काहीच कामाची राहत नाही. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू जरी वाटत असला तरी तो कधीच धोकेबाज नसतो. त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक असतात. स्वामी म्हणतात, घरातील प्रत्येक गोष्ट ही मित्र किंवा मैत्रिणींना सांगत बसू नका. कारण घरात जेव्हा वाद होतात तेव्हा काही ठिणग्या इथूनही पडतात. पानगळ झाल्याशिवाय झाडाला नवीन पालवी येत नाही. त्याचप्रमाणे आयुष्यात कठीण प्रसंगाचा सामना केल्याशिवाय चांगले दिवस येत नाहीत. कितीही कमवा पण गर्व कधीही करू नका. कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर राजा आणि शिपाई शेवटी एकाच डब्यामध्ये ठेवले जातात. आयुष्य हे खूप सुंदर आहे. एकमेकांना समजून घ्या आणि जीव लावा. साथ देणारी माणसं कधीच कारणं सांगत नाहीत आणि कारणं सांगणारी माणसं कधीच साथ देत नाही. जगातील एकच गोष्ट माणसाला यशस्वी बनवते आणि ती म्हणजे स्वतःच्या मनातील भीती. पोटात गेलेले विष फक्त एकाच माणसाला मारतं, पण कानात गेलेलं विष हजारो नाती संपवून टाकतं. म्हणूनच दुसऱ्यांच्या सांगण्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वतःच्या पाहण्यावर जास्त विश्वास ठेवावा. जीवनात अशा लोकांना जवळ करा ज्यांचा चेहरा नाही तर मन चांगलं असेल. पैसा आणि अक्कल कुठे खर्च करायची हे ज्याला जमलं तोच खरा बुद्धिवंत होय. आपल्या नियतीचे मालक बना, पण आपल्या परिस्थितीचे गुलाम बनू नका. आत्मविश्वासाचा अभाव हेच अपयशाचं खरं कारण असतं. काही गोष्टी या बोलून दाखवायच्या नसतात तर त्या करून दाखवायच्या असतात. काही गोष्टी आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. ध्येय उंच असेल तर झेप देखील उंच घ्यावी लागते. जर जग कधी तुम्हाला नावं ठेवण्यात व्यस्त असेल तर तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा. ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत ही कधीच उभी राहू शकत नाही. आणि कदाचित समजा ती उभी राहिलीच तर ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे सांगू शकत नाही. मनाला जिंकायचे असते भावनेने, रागाला जिंकायचं असतं प्रेमाने, अपमानाला जिंकायचं असतं आत्मविश्वासाने, अपयशाला जिंकायचं असतं धीराने, संकटाला जिंकायचं असतं धैर्याने, माणसाला जिंकायचं असतं माणुसकीने. प्रत्येक वेळी आपण समोरच्याला आपली आठवण करून देणं बरं दिसत नाही. जर का त्याला नातं जपायचंच असेल तर त्याला सुद्धा आपली आठवण येईल. हवेला गंध नसतो, पाण्याला रंग नसतो आणि आठवणींना अंत नसतो. नातं हे कधीच संपत नाही.
बोलण्यात संपलं तर डोळ्यात राहतं आणि डोळ्यात संपलं तर मनामध्ये राहतं. माणसांचा संग्रह करणे इतकंही सोपं नसतं जितकं सोपं पुस्तकांचा संग्रह करणं असतं. कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते आणि माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनेची कदर करावी लागते. तुम्हाला जर कधी अनुभवाच्या गोष्टी ऐकायच्या असतील तर 2च लोकांच्याकडून ऐका, जे वयाने जास्त आहेत आणि ज्यांनी लहान वयामध्ये खूप जास्त वाईट दिवस बघितलेले असतात. लवकर जाग येणं हे खूप जास्त फायद्याचं आहे. मग ते झोपेतून असू देत, अहंकारातून असू देत किंवा माणसाच्या बोलण्या चालण्यातून असू देत. पानाच्या हालचालींसाठी वारं हवं असतं, पण मन जुळण्यासाठी नातं हवं असतं आणि नात्यांसाठी विश्वास हवा असतो. त्या विश्वासाची पहिली पायरी म्हणजे मैत्री. नातं हे कसं असावं, कसं जगावं वेगळं असतं. रक्ताचं जरी नसलं तरी मोलाचं असतं. परिस्थितीकडे बघून कधीच नाती बनवू नका, कारण बहुतेकदा नातं टिकवणारी परिस्थितीकडे बघून कधीच नाती टिकवू नका, कारण बहुतेकदा नातं टिकवणारी माणसं ही गरीबच असतात. तुमच्यावर जळणाऱ्या लोकांशी कसे वागलं पाहिजे तर तुमची प्रगती अशा लोकांना अजिबात बघवत नसते. त्यामुळे ते वेगवेगळ्या मार्गाने तुम्हाला त्रास देण्याचा, तुम्हाला विचलित करण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही तुमच्या ध्येयापासून कसे विस्कळीत व्हाल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मानसिक त्रास कसा होईल याच्याकडे त्यांचं लक्ष असतं आणि अत्यंत चतुरपणे तुम्ही त्यांच्या टार्गेटवर असता आणि असं वागण्यासाठी त्यांच्याकडे भरपूर रिकामा वेळ असतो. त्यामुळे अशा वेळी तुम्ही शांत राहा, काहीच रिॲक्ट करू नका आणि स्वतःला अजिबातच विचलित करू नका. त्यांना अपेक्षित असलेला तुमचा त्रास याबद्दल त्यांचा अपेक्षा भंग करा. नंतर तुम्हालाच कळून चुकेल की तुम्ही अस्वस्थ व्हावं म्हणून त्यांनी स्वतःला सेफ ठेवून तुमच्या मार्गांमध्ये अनेक अडथळे, अनेक विस्कळीत भिंती उभा केलेल्या होत्या. आता तुमचं काम फक्त एकच आहे, कालपेक्षा आज तुमच्या प्रगतीची रेष कशी वाढेल याच्याकडे जास्त लक्ष द्या. तुम्ही जर या 4 गोष्टी लक्षात ठेवल्या ना तर तुम्ही तुमचं आयुष्य खूप मजेमध्ये जगू शकाल. लोक निंदा त्याचीच करतात जो जिवंत आहे. मेल्यानंतर तर माणूस कौतुकच करतो. तुमची जर कोणी निंदा करत असेल तर तो जीवनाचा भागच आहे. आपण जिवंत आहोत त्यामुळे हे होणारच असं समजा. फार लक्ष देऊ नका आणि आपलं कर्म आनंदाने करत राहा. दुःखाचा जर विचार केला तर डोळ्यांना समोर असलेले सुख सुद्धा दिसत नाही, कारण तुम्ही जे आत बीज पेरता त्यातच फळ तुम्हाला बाहेर मिळतं. त्यामुळे दुःखाचा विचार करत बसण्यापेक्षा आता तुम्हाला दुःखातून बाहेर पडण्यासाठी पुढे काय करायचं आहे याचा विचार करा, म्हणजे तुमचं जगणं सोपं होईल. फार हुशार माणूस प्रश्न निर्माण करतो आणि त्या प्रश्नातच आयुष्यभर अडकून राहतो. साधा समजूतदार माणूस कुठल्याच प्रश्नात न अडकता एक एक क्षण आनंदात जगतो. तेव्हा अतिहुशारी आणि अतिप्रश्न निर्माण करण्याऐवजी जे समोर आलेलं आहे त्याला स्वीकारा, जे गेलेलं आहे त्याला सोडून द्या. आणि कोणतीही गोष्ट डिलीट करताना एका क्षणामध्ये डिलीट होते, पण डाउनलोड करताना मात्र त्याला वेळ लागतो. तोडणं फार सोपं असतं, पण त्या उलट जोडणं खूप अवघड असतं. तेव्हा नातं जोडताना विचार करा. बघा स्वामी भक्त हो, हा संदेश तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि या संदेशातून तुम्हाला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. आणि हे जर संदेश तुमच्या मनाला खरंच खूप म्हणजे एकदम मनाला हार्ट टचिंग झाले असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.